सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आज पुण्यातल्या बावधन पोलीस स्टेशनमध्ये येणार आहेत। पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी दमानिया बावधनमध्ये येत आहेत। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल करण्याची तीव्र मागणी त्यांनी केली आहे। पार्थ पवार यांचा थेट सहभाग आहे हे दाखवणारी कागदपत्र घेऊन अंजली दमानिया पोलीस स्टेशनमध्ये येणार आहेत। बावधन पोलिसांची ते भेट घेतील आणि त्यांच्याकडचे पुरावे ते पोलिसांकडे सुपूर्द करतील। कालही त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पार्थ पवार यांची कशी या सगळ्या करारादरम्यान प्रत्येक पानावर सही आहे आणि त्यांचा कसा थेट सहभाग आहे हे त्यांनी काल पत्रकार परिषदेतून सांगितलं आणि त्याच संदर्भातले पुरावे देण्यासाठी पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी अंजली दमानिया बावधन पोलिसांची भेट घेतील आणि त्यांच्याकडे पुरावे सादर करतील। बालाजी पोद्दार आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिक अपडेट देतील। बालाजी, कस्तुरी मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी बावधन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालाय। अमेडिया कंपनी विरुद्ध, ज्या कंपनीचे पार्थ पवार 99% पार्टनर आहेत, मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही। त्यामुळे काल अंजली दमानिया यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती आणि गुन्हा दाखल नाही झाला तर मी बावधन पोलीस स्टेशन मध्ये जाणार असल्याचं म्हटलं होतं। त्यानुसार आता अंजली दमानिया जे आहेत त्या बावधन पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेले आहेत। काही कागदपत्र घेऊन यांचा थेट सहभाग जो आहे तो पार्थ पवारांचा या सगळ्या प्रकरणामध्ये दिसतोय आणि त्यामुळे फक्त दिग्विजय पाटील किंवा शीतल तेजवानी यांच्यावर गुन्हा दाखल न होता पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी जे आहे ते अंजली दमानिया जे आहे ते आता बावधन पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर आता ते थोड्या वेळाने जे आहे ते पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत। पुणे पोलीस आयुक्तांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल झाला आहे, ज्यामध्ये शीतल तेजवानीला पोलीस कोठडी आणि तपास झालेला होता। त्यामुळे नेमकं त्याही गुन्ह्यामध्ये जे आहे ते पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण काल जे पुरावे दिले गेले ते अजित पवारांच्या पीएनचे काही कॉल रेकॉर्ड जे आहेत ते अंजली दमानिया यांनी दाखवले होते आणि त्या सगळ्या कागदपत्राचा आधार घेत जे आहे तो गुन्हा दाखल करावा। यातून पार्थ पवार यांना वाचवलं जाते आणि ते वाचू नये यासाठी अंजली दमानिया आक्रमक झालेले आहेत आणि त्या आज पुण्यात आलेल्या असून आता त्या बावधन पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेल्या आहेत। थोड्या वेळामध्ये त्या बावधन पोलिसाचे पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्तांची भेट घेतील, सगळी माहिती देतील आणि त्यानंतर गुन्हा दाखल होतो का नाही हे पाहणं महत्वाचं आहे। आता अंजली दमानिया मात्र बावधन पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेल्या आहेत। पार्थ पवारांबरोबरच अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर देखील आरोप केले की त्यांचा पण यात सहभाग आहे। या संदर्भातले ते काही पुरावे देणार आहेत का? अजित पवार यांच्याच पीएचे जे कॉल रेकॉर्ड होते ते काल त्यांनी दाखवलेले होते पत्रकार परिषदेमध्ये। चोबे आणि पाटील नावाचे हे दोन पीए आहेत जे अजित पवारांचं काम पाहतात। त्यांच्या सगळ्या फोनवरून जे आहे ते अंजली शीतल तेजवानीचे वकील जे आहेत त्यांना हे तृप्ती ठाकरे नावाचे त्यांना हे सगळे कॉल गेलेले होते आणि डन, ओके, कॉंग्रॅच्युलेशन अशा प्रकारचे ते सगळे मेसेज जे आहेत ते दाखवण्यात आले होते। त्यामुळे अजित पवारांच्या विरोधातलेही पुरावे आहेत। अजित पवार यांनी या सगळ्याला प्रभावित केलेलं आहे। मात्र प्राथमिक दृष्ट्या पार्थ पवार त्या कंपनीचे मालक असल्याने पार्थ पवारवर गुन्हा दाखल करावा आणि त्याची चौकशी करावी अशी मागणी जी आहे ती अंजली दमानिया यांची आहे आणि त्यासाठीच त्या ज्या आहेत त्या आज इथं आलेल्या आहेत। आणि आता नेमकं पोलीस त्यांना काय उत्तर देतात, खरंच गुन्हा दाखल करून घेतात का, काही सहभाग यात सिद्ध होतो का हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र आज अंजली दमानिया एका ठिकाणी जो गुन्हा दाखल झालाय तो बावधन पोलीस स्टेशन आणि पोलीस आयुक्त आर्थिक गुन्हे शाखा या दोन्ही ठिकाणी जाऊन काही कागदपत्र देतील आणि त्यामुळे आता बालाजी अतिशय महत्वाचं आहे अंजली दमानिया काय पुरावे सादर करतात आणि नंतर पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।